नमस्कार मंडळी, भोगी विशेष ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर बघा, मी मंडईमध्ये आले होते आणि मस्त फ्रेश अशा ज्या थंडीच्या भाज्या असतात त्या आलेल्या आहेत। ही जी लाल गाजरं आहेत ती ह्याच सीझनमध्ये आपल्याला मिळतात, अदरवाईज ही भेटत नाहीत। जी केशरी कलरची गाजरं आहेत ती भेटतात। तर भोगीचा हाच मेन उद्देश असतो की त्या सीझनच्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत, खाल्ल्या जाव्यात, यासाठी हा सण साजरा केला जातो। तर बघा, मी भाजी इथे घेते, तर तुम्हीही नक्की ट्राय करा की अशा लोकल शेतकऱ्यांकडून भाजी घ्यायला, मॉलमधून घेण्यापेक्षा। याने काय होतं, त्यांनाही रोजगार मिळतो आणि आपल्यालाही स्वतःला पाहिजे तशी फ्रेश भाजी निवडून खरेदी करता येते। तर नक्की तुम्ही ट्राय करा की स्वतःहून मार्केटमध्ये जाऊन भाजी खरेदी करायला। तर बघा, मी सगळ्या भाज्या इथे आणलेल्या आहेत, मी आता एक एक करून निवडते। तर भोगीसाठी आपल्याला बेसिक भाज्या लागतात, जसं पावटा, वाटाण्याची शेंग, जो कांदा असतो पातीचा तो, वांगी, हरभरा, असे सगळ्या ह्या शेंगा लागतात, गाजर। तर याची मिक्स भाजी होते। तर मी सगळं व्यवस्थित असं निवडून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। तर आपण सोलून घेतलेला पावटा आहे, जो हरभरा आहे तो, आणि जे वाटाणे आहेत ते सगळे मी इथे मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत, जेणेकरून त्याला काही कीड किंवा पेस्टिसाइड असेल तर ते निघून जाईल। तर मी बाजूला ते ठेवलेलं आहे आणि आता इथे वांगी कट करते। तर वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि सेम बाउलमध्ये मी मिठाचं पाणी तयार करून ठेवलं आहे, कारण मिठाच्या पाण्यामध्ये जर वांगी डुबवत ठेवली तर ती काळी पडत नाहीत। आणि हे बघा, अर्धा देठ कट करायचा, अर्धा तसाच ठेवायचा आणि एका वांग्याचे 4 भाग करायचे आहेत। ह्यावेळी एवढं लक्षात ठेवायचं की वांग्याला काटे नसायला पाहिजेत। जर काटे असतील तर ते काटे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि मग वांगी कट करायची। तर बघा, अशा प्रकारे मी इथे 4 वांगी कट करून घेतलेली आहेत आणि सोबतच एक टोमॅटो असा रसरशीत पिकलेला बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा घेतलेला आहे, तोही बारीक बारीक चिरून घ्यायचा। आणि एक मोठ्या आकाराचा कांदा, तोही असा बारीक कट करून घेतला। इथे मी लसूणही सोलून घेतले। तर या लसूण सोबत मी ज्या कोथिंबीरीच्या काड्या असतात त्या आणि एक मिरची, थोडासा आल्याचा तुकडा, अशी ती पेस्ट करून घेणार आहे। तर ती पेस्ट करून मी बाजूला ठेवले आणि इथे मी गाजर कट करते। छोट्या छोट्या पीसमध्ये गाजर कट करून घ्यायचं, तुम्हाला जेवढं गाजर आवडतं, कारण गाजराने भाजी गोडच होते थोडी, त्या मनाने तुमच्या आवडीप्रमाणे गाजराचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर मी सगळं इथे कटिंग करून ठेवलेलं आहे। जे लागणारे स्पायसेस आहेत ते सगळे, जिरं, मोहरी, मसाले काढून ठेवलेले आहेत एका साईडला। आणि एका कढईमध्ये 2 चमचेसारखं तेल घेतलं, त्याच्यामध्ये आधी 2 चमचे मोहरी घातली, ती चांगली तडतडू द्यायची। मग चमचावर जिरं घातलेलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे स्वच्छ धुवून, आणि लगेचच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे। थोडासा कांदा मऊ होऊ द्यायचा आणि मग सेंटरला थोडीशी जागा निर्माण करायची, म्हणजे जे तेल आहे ते सेंटरला गोळा होतं आणि त्या तेलामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे। याने काय होतं, हिंग जळत नाही आणि भाजीमध्ये त्याचा वास आहे तो एकदम छान येतो। हिंग सगळ्या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जी आपण मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसणाची पेस्ट करून ठेवली होती ती याच्यामध्ये घालायची, तीही छान परतून घ्यायची, त्याचा कच्चेपणा मोडेपर्यंत। मग हळद घालायची, अर्धा चमचा हळद मी ते घातली, तीही छान परतून घेतले। हळदीचाही हलका कच्चेपणा असतो, तो मोडण्यासाठी हळद ही छान परतून घ्यायची फोडणीत। आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे। टोमॅटो ॲड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लगेचच मीठ ॲड करायचं आहे, म्हणजे टोमॅटो एकदम मऊ व्हायला मदत होते, कारण एकदम छान स्मॅश झाला पाहिजे टोमॅटो फोडणीमध्ये। इथपर्यंत आपल्याला ही फोडणी छान अशी शिजवून घ्यायची बारीक गॅसवरती। हे बघा, छान तेल रिलीज केलं आहे फोडणीने। तर आता ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये सगळ्या ज्या भाज्या आपण कट करून ठेवल्या होत्या त्या सगळ्या घालायच्या आहेत। तिखट आपल्याला लास्टला घालायचं आहे, सुरुवातीला घालायचं नाही, तर वांगी आहेत ती अशी चिवट होतात। तेल म्हणजे हळद मिठामध्ये आपल्याला ह्या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या पटकन शिजतातही आणि अजिबात चिवट होत नाहीत, अशा मऊ व्यवस्थित राहतात। तर हळद मिठामध्ये व्यवस्थित असं बारीक गॅसवरती परतून घ्यायचं, जेणेकरून हलकी वांगी आणि सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या अशा मऊ पडल्या पाहिजेत। आणि 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये चमचाभर धना पावडर घालायची आहे आणि कोणताही तुम्ही जो तिखटाचा मसाला घरी वापरता तो 2 चमचे मी घातला आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण पेस्टमध्ये सुद्धा मिरची होती।
तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लास्टला आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, तेही छान मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये. शेंगदाण्याचं कूट आवर्जून घाला, ह्या भाजीमध्ये छान लागतं. आणि मग थोडंसं पाणी आपल्याला असं वरती स्प्रिंकल करायचं आहे, असं त्याचा असा भपका मारायचा आहे आणि ह्या वाफेवरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही. ही जी भोगीची भाजी असते ती सुकी भाजी असते, फक्त पाण्याचे थेंब थोडे शिंपडायचे म्हणजे त्याच्यामध्ये वाफ निर्माण होऊन ती भाजी छान शिजली जाते. तर बघू शकता तुम्ही किती छान आपली भाजी वाफेवरती शिजलेली आहे. हे वाफेवरती शिजलेल्या भाजीची चव वेगळीच असते पाण्यामध्ये शिजवलेल्या भाजीपेक्षा. नक्की एकदा ट्राय करून बघा. लास्टला मी ह्याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली. छान मिक्स करून घेतले आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला अर्धा मिनिट शिजवून घ्यायची आहे, म्हणजे कोथिंबीरीचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये छान उतरतो. तर आपली भाजी तयार झालेली आहे. तर मी ते भाकरी करते. तर बाजरीचं जे पीठ असतं ते मी दळून आणलं होतं. तर बघू शकता जी बाजरीची भाकरी जी भोगीसाठी केली जाते, कारण बाजरी ही अशी उष्ण असा पदार्थ आहे. थंडीच्या दिवसात खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते, त्यासाठी ह्या सीझनमध्ये बाजरी खाल्ली जावी म्हणून ही प्रथा पाडली गेलेली आहे. तर मी पीठ छान असं चाळून घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये मी गरम पाणी घातले, कारण बाजरीची भाकरीचं जे पीठ आहे ते वळायला थोडं चिवट असतं. तर गरम पाणी घातल्यानंतर ते मस्त असं मऊ लुसलुशीत होतं आणि आपल्याला भाकरी थापताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही. तर मऊ लुसलुशीत असं पीठ मळून घ्यायचं. जेवढं तुम्ही रगडून पीठ मळाल तेवढी भाकरी मऊसूत व्यवस्थित येते. तर व्यवस्थित 1 ते 2 मिनिट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. छान असं पीठ मळून घेतल्यानंतर मी त्यातला एक गोळा काढला, तो व्यवस्थित करायचा, त्याला क्रॅक नाहीत हे बघायचं. विदाऊट क्रॅकचा आपल्याला गोळा एक तयार करायचा आहे आणि छोटी अशी भाकरी त्याची थापून घ्यायची थोड्याशा अंतरावरती, म्हणजे खूप जास्त थापायची नाही. थोडीशी थापल्यानंतर त्याच्यावर आपल्याला तीळ स्प्रेड करायचे, ते असे दाबून बसवायचे. जेव्हा आपण बाकीची जी उरलेली भाकरी आहे ती थापतपर्यंत ते तीळ आहेत ते मस्त भाकरीला सेट होतात, अजिबात निघत नाहीत. व्यवस्थित पातळ अशी भाकरी थापून घ्यायची. शक्य होईल तेवढी पातळ थापायला ट्राय करा. तवा चांगला तापलेला पाहिजे, तवा आधीच गरम करत ठेवायचा आणि जशी आपण नॉर्मल भाकरी म्हणजे भाजतो तशा प्रकारेच भाजून घ्यायचे. पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित. वरचं जे पाणी आपण लावतो ते हलकंसं सुकत आलं की मग आपल्याला भाकरीला चमचा लावायचा आहे, त्या आधी लावायचा नाही. सगळ्या कडा आधी मोकळ्या करून घ्यायच्या चमच्याने, म्हणजे भाकरी परतताना ती फाटत नाही. आणि मग पाणी छान सुकलं वरचं की मग भाकरी परतून घ्यायची. भाकरी कधीही मोठ्या गॅसवर भाजायची, बारीक गॅस करायचा नाही. खालून व्यवस्थित भाजली की आपल्याला परतायची आहे. आपण उचलून चेक करायची, जिथे भाजली नाही तिथे व्यवस्थित बोटाने दाबून भाजून घ्यायची. सगळ्या बाजून व्यवस्थित भाजली की मग भाकरी परतायची, ऑटोमॅटिकली छान फुगते. तर भोगीच्या भाकरीसाठी आपण एक छोटी भाकरी करतो, म्हणजे शास्त्र आहे की भाकरीवरती सगळे जिन्नस ठेवल्यानंतर त्या भाकरीला झाकलं जातं एका छोट्या भाकरीने. प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते, आमच्या घरी अशी केली जाते. तर त्यासाठी मी एक छोटी भाकरीसुद्धा इथे करून घेतलेली आहे. बघू शकता मस्त फुगतात. जरी बाजरीची भाकरी असली तरी फुगतात व्यवस्थित, फक्त पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलं पाहिजे. इथे मी आता बाजरीची भाकरी जी नैवेद्याची असते ती लावून घेते. सेंटरला मी इथे भाजी लावलेली आहे, भाकरीवरतीच भाजी लावली जाते जी नैवेद्याची आहे ती. आणि हा कांदा आहे तो माझ्या बाल्कनीतला आहे, बघू शकता किती छान आलाय. तर मी ते कांद्याची पात लावलेली आहे. सुके शेंगदाणे, जे तिळाचे लाडू आहेत त्याची रेसिपी ही नक्की तुमच्या बरोबर मी शेअर करेन लवकरात लवकर. जे साधे पांढरे तीळ येतात ते, आणि गाजर लावलेलं आहे. तर बघा ही आपली नैवेद्याची भाकरी तयार झालेली आहे. ह्याला हळदी कुंकू लावतात आणि छोटी जी भाकरी आहे ती त्याच्यावर अशी पालथी ठेवली जाते, म्हणजे हे सगळं झाकलं जातं. जसं आपण सुगड एकामेकावर झाकतो त्याला रिलेटेड हे शास्त्र आहे. तर बघा असं आपण करायचं आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. घरी ट्राय करा, आवडली असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. बाय बाय.